लहान मुलांचंच गार्डन पाहिजे, आम्हाला आरोग्य केंद्र नाही पाहिजे। जेंट्स लोक असले उद्या इथे उभे तर आम्ही रात्री लेडीज कसे 12 वाजता बाथरूमला येणार। आता इथे आरोग्य केंद्र काढलं, इथे दहशतीखाली महिला होत त्यांची छेडछाड काढत होते, तेव्हा आम्ही शाखेत किती वेळा त्यांना कंप्लेंट केल्यात, तेव्हा त्यांना जाग आली नाही। तर काल ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे गट असं काहीसं चुरस रंगली, ती नेमकी का आणि कशा प्रकारे? सगळ्यात आधी मी एक गोष्ट क्लिअर करतो की शिंदे गट विरुद्ध कोणता पक्ष असा हा प्रकार नव्हता। काल आम्ही जे आंदोलन 20 दिवसापूर्वी केलेलं होतं आणि काल जी घटना घडली तिथे आम्ही एक संत ज्ञानेश्वर नगर वासीय म्हणजे माझ्या बरोबर स्थानिक बीजेपीची लोक, मनसेची लोक, इतर पक्षीय लोक हे सर्व मिळून आम्ही तिथे एकमेव जे संत ज्ञानेश्वर नगर वासियांसाठी जी एकमेव जागा आहे, खेळण्याचं जे गार्डन होतं जे 13 वर्ष धूळ खात पडलेलं होतं, त्याचं पुनरुज्जीवन करून परत ते खेळण्यासाठी योग्य करायला घेतल्यानंतर काही ठराविक लोकांनी त्या ठिकाणी आरोग्य केंद्र बनवण्याचा घाट घातला। पण त्यांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही की आरोग्य केंद्राला जाण्यासाठी तिथे रस्ताच नाहीये। आरोग्य केंद्र जिथे हे करायचं बोलतायत त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी शौचालय आहेत, एका बाजूनी दोन्ही बाजूनी नाला आहे, वरती मच्छीवाले म्हणजे घाणीचं साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी आरोग्य केंद्र करण्याचा अट्टहास कशासाठी करतात मला काय आहे? त्याच्यापेक्षा योग्य जागा ही मुख्य रस्त्यालगत, जिथून ज्ञानेश्वर नगरचा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यालगत जागा अवेलेबल असताना, उपलब्ध असताना त्या जागेवर न करता एकमेव लहान मुलांचं जे गार्डन आहे तिथेच करण्याचा हे लोकांचा जो अट्टहास चाललाय हा खरोखर विचित्र आहे। तर सर नेमकं या संदर्भात म्हणजे काही विरोध कोणाकडून नेमकं करण्यात आला असं काही कळत का? विरोध हा प्रकार नाहीये। मागील 20 दिवसापूर्वी पण माझं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं होतं। त्यांनी आम्हाला सांगितलेले की आम्ही बैठक घेऊन योग्य चर्चा करून निर्णय घेतल्यानंतर काय करायचं ते ठरवू, तोपर्यंत त्या ठिकाणी काही करणार नाही। पण असं असताना सुद्धा काल अचानक दुपारी 2 वाजता त्यांनी कंटेनर आणले आणि ताकदीच्या जोरावरती स्थानिक प्रशासनाला सर्वांना हाताशी धरून त्यांनी ती गोष्ट करून घेतली आणि त्या गोष्टीला स्थानिक माझ्याकडे 3,500 लोकांच्या स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत की त्यांचा त्या आरोग्य केंद्राला विरोध असून तिथे गार्डन लहान मुलांसाठी आरोग्य केंद्राची मागणी मी सुद्धा केलेली आहे, पण ते योग्य ठिकाणी जे मुख्य रस्त्यालगत जागा आहे तिथे आणि जिथे नाना नानी पार्क जे लहान मुलांचं उद्यान होतं त्या ठिकाणी उद्यान व्हावं ही माझी मागणी आहे। तर आणि एक शेवटचा प्रश्न सर, तर आपली नेमकी मागणी त्यांच्याकडे कशा संदर्भात आहे, म्हणजे ते आरोग्य केंद्र कुठे उभारावं आणि ती जमीन कशा? नक्कीच आम्ही लेखी सुद्धा निवेदन दिले। आम्ही पुन्हा आयुक्त साहेबांची भेट घेऊन आम्ही सांगणार आहोत की ती जागा अयोग्य आहे, तुम्ही स्वतः येऊन पाहणी करा आणि आरोग्य केंद्रासाठी जी मुख्य रस्त्यालगत जी योग्य जागा आहे त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आणि गार्डनच्या ठिकाणी गार्डन द्या, ही आमची एकमेव आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकशाही मार्गानेच करणार आहेत। कोणत्याही पद्धतीचा आम्ही गैरवापर कुठल्याही ताकदीने हे करणार नाही। लोकशाही मार्गानेच आंदोलन करून आम्ही ही गोष्ट करून घेणार आहोत। धन्यवाद। ठाण्यामध्ये जे गार्डन होतं त्या जागेत आरोग्य केंद्र उभारण्यात आलं काल। ते जे आरोग्य केंद्राचा हा जो कंटेनर आहे हा उभा करण्यात आला, त्यासाठी स्थानिकांचा काहीतरी विरोध दिसतोय। आपल्याबरोबर काही स्थानिक आहे तिथले, ते सांगतील जे आरोग्य केंद्र इथे उभं केलंय त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला तर याचा विरोधच आहे। आमच्या लहान मुलांचं गार्डन ह्या लोकांनी छिनून घेतलंय, ते आम्हाला मान्य नाही आहे। आम्हाला लहान मुलांचंच गार्डन पाहिजे, आम्हाला आरोग्य केंद्र नाही पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। बनवायचं असेल तर चांगल्या ठिकाणी बनवा ना। हे बाथरूमच्या इथे कशाला बनवायचं हे आरोग्य केंद्र? इथे यायला रस्ता नाही, मुलांना यायची सोय नाही आणि मुलींना यायची सोय नाही। इकडं हे मधीच्या मध्ये केलं, हे टॉयलेट आहे इथं, हे टॉयलेट मध्ये आम्ही नाना नानी पार्कच होतं, नाना नानी पार्कच करा। आम्हाला आरोग्य हे काय केंद्र काही नको इथं। आम्हाला हॉस्पिटल आहे दुसरे मोठे, आम्ही जाऊ शकतो। आपलं आरोग्य केंद्र हे सगळं धोक्यात आहे। हे आरोग्य केंद्र काढतायत पण हे धोक्यात आहे। इथे बाजूला टॉयलेट आहे, इथे नाले नाहीये, हे सफाई नाहीये, इथे ब्रिज आलतोय, कुठून येणार आरोग्य केंद्रासाठी? हे चांगलंच नाहीये पहिली गोष्ट ही। हे गार्डन जवळ आहे, आम्हाला तर इथे सोयीस्कर, आम्हाला इथेच बांधून द्या। आम्हाला हे तुमचं काहीच नको, आम्हाला नाना नानी पार्कच हवे। आम्हाला त्रास, आम्ही वॉशरूमला इकडे येतो, आम्हाला ते पण त्रास होणार कारण का हे पुरं पॅक आहे। उद्या जेंट्स लोक असले उद्या इथे उभे तर आम्ही रात्री लेडीज कसे 12 वाजता बाथरूमला येणार। आम्हाला त्रास आहे। तेव्हा कोणी आलं नाही। आता इथे आरोग्य केंद्र काढलं, इथे दहशतीखाली महिला होत त्यांची छेडछाड काढत होते, तेव्हा आम्ही शाखेत किती वेळा त्यांना कंप्लेंट केल्यात, तेव्हा त्यांना जाग आली नाही आणि आता ही जागा हडपण्यासाठी यांना आरोग्य केंद्र सुचलंय का? हे आम्हाला मान्य नाहीये। जेव्हा तुम्ही महिलांचा खेळ चाललं होतं,
एवढे पुरुष येत होते, टॉयलेट मध्ये घुसत होते, महिला रडत होत्या, ओरडत होत्या, त्या वेळेला कंप्लेंट घेऊन जात होत्या. तेव्हा का शाखेवाले झोपले होते का हे लोक? वर जागा आहे, वर त्यांनी काय त्यांचं केंद्र हा? वर लावलं. तेव्हा महिलांसाठी त्या दिवशी पण इथे आग लागली. हा? वर जागा आहे ना, वर केंद्राने करायचं. हा, आम्हाला इथे केंद्र नाहीच पाहिजे, वरती जागा आहे, घ्या ना तुम्ही. इथे बघा ह्या गाणी तिथे ब्रिज हालतोय, तिथून माणसांना यायला जायला रस्ता नाही. तिथे सुविधा एखादा गटारात नाळ्यात पडला काय तो जगेल की मरेल? काल आरोग्य केंद्र ज्यावेळेस इथं आणून थांबवत होते ना, सगळी पब्लिक इथं येऊन बोलत होती ना, त्यावेळेस सगळं नाक धरून इथे येऊन बघत होते वरती. पण इथं मग पेशंट इथे येणार कसं ह्या ठिकाणी नाक आणि हे दाबूनच करणार येणार. कसा? कसं आहे, लहान मुलांना एकमेव ठिकाण म्हणलं तरी हेच आहे आपलं नाना नानी पार्कच आहे. आपल्या ह्या इथं या एरियामध्ये बघितलं तर कुठंच नाना नानी पार्क नाही आहे. तरी मेन रोडला खेळायला लागतं. रोडला कसं गाड्या येतात, मुलांना धोका आहे. गल्लीमध्ये खेळायला गेलं बायका ओरडतात, त्यांना लागतं, त्यांची झोपमोड होते. मग लहान मुलांनी खेळायचं कुठं? ज्ञानेश्वर नगरमध्ये एकमेव ठिकाण म्हणलं तरी एवढंच आहे, नाना नानी पार्कच आहे. तरी मला एवढीच म्हणायचं आहे की ज्यांनी हे कोणी बसवलंय इथं हे नाही झालं पाहिजे. इथं खाली योग्य नाही आहे हे. इथं नाना नानीच पार्क झालं पाहिजे. कारण की हे सुशिक्षित जागा इथली चांगली व्यवस्थित नाहीये. नाना पार्क हे लहान मुलांसाठीच व्यवस्थित खेळण्यासाठी आहे. हे आरोग्य केंद्रासाठी बरोबर नाहीये. अनिल बोरनी कुणाला विश्वासात घेतलं नाही. ते आम्ही आजूबाजूचे नागरिक आहेत, आम्हाला नाही विश्वासात घेतलं. त्यांनी आपलं त्याच म्हणणं करून दाखवलं त्यांनी. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की नाना नानी पार्क पाहिजे. जे वडवले साहेबांनी जे केलंय वडवले साहेबांनी जे केलंय त्यांच्या मागे करून गेलेत तेच आम्हाला पाहिजे. बाकी आम्हाला काही नकोय. इथे नाना नानीच पार्क पाहिजे बस. बघायला गेलं तर इथे लोकांची जी स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांची जी मागणी आहे ते म्हणजे नाना नानी पार्कच पाहिजे. हे आरोग्य केंद्र हे लवकरात लवकर वर हटवावं ह्याची मागणी केली. मी ठाण्यावरून पुष्कराज वर्णेकर, लोकमत.